दुनिया के सबसे बड़े मुक्त विश्वविद्यालय इग्नू को NIRF 2024 में ओपन यूनिवर्सिटी श्रेणी में पहला स्थान मिला है। साथ ही NAAC से A++ ग्रेड भी हासिल हुआ है। इतिहास में पहली बार प्रोफेसर उमा कांजीलाल को कुलपति नियुक्त किया गया है, जो उच्च शिक्षा में एक नई दिशा का संकेत है। इग्नू ने शैक्षणिक सत्र 2025-26 के लिए PhD पाठ्यक्रमों में प्रवेश के आवेदन मांगे हैं। साथ ही BA होम साइंस और MSW ऑनलाइन जैसे 2 नए कोर्स भी शुरू किए हैं। नए प्रवेश और पुनः पंजीकरण की अंतिम तिथि 15 अगस्त 2025 तक भी बढ़ा दी गई है। आणि 57 प्रादेशिक केंद्र आहेत आणि त्या 57 प्रादेशिक केंद्रामध्ये 2257 अभ्यास केंद्र आहेत आणि विदेशामध्ये म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा आपला शिक्षणाचं काम चालू असतो डिस्टन्स मोड मध्ये। 15 देशांमध्ये आणि 15 देशांमध्ये 25 अभ्यासक्रम आहेत। तर आपण हे जे पत्रकार परिषद यासाठी बोलवली की आपले 2 नवीन प्रोग्राम लॉन्च झालेले आहेत। जसे की BA होम सायन्स एक नवीन अभ्यासक्रम आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स इन होम सायन्स आणि ते ODL मोड म्हणजे डिस्टन्स लर्निंग मोड मध्ये हा झाला एक। आणि दुसरा आहे मास्टर ऑफ सोशल वर्क MSW, ज्याला MSW म्हणतो, तो ऑनलाइन मोड मध्ये सुरू झालेला आहे। असे 2 प्रोग्राम आपण लॉन्च केलेले या जुलै 2025 मध्ये। तर आपला ऍडमिशन प्रोसेस चालू आहे आणि दुसरा आहे आणि आपल्या इग्नू मध्ये रेग्युलर वाईस चान्सलर गुरु अपॉइंट झालेला आहे। आता मागच्या वीक मध्ये अपॉइंटमेंट झाले आणि ह्या प्राध्यापक उमा कांजीलाल यांना अपॉइंटमेंट देण्यात आली आणि हे इग्नूच्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिलीच महिला आहे। तर ह्या प्राध्यापक उमा कांजीलाल हे विद्यापीठातलेच आहेत आणि त्यांना हे महिला कुलगुरू म्हणून यांना अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे मागच्या वीक मध्ये। आणि दुसरा डेव्हलपमेंट असे आहे की आपल्याकडे PhD ऍडमिशन साठी सुरू झालेले आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांच्याकडे आहे त्यांना कोणाला PhD करायचं असेल तर त्यांना ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। त्यांचा ऍडमिशन प्रोसेस असा असते की प्रत्येकाला नाही घेता येत, त्यासाठी फॉर्म भरावा लागतो विद्यापीठाच्या वेबसाईटवर। फॉर्म भरल्यावर त्याचा एंट्रन्स होते, एंट्रन्स घेतल्या जाते। एंट्रन्स मध्ये पास झाल्यावर त्यांना मग कॉल जातात, कॉल गेल्यावर मग ते इंटरव्ह्यू झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना मग मेरिट नुसार त्यांना प्रवेश दिला जातो PhD साठी। अशा प्रकारचे PhD चा प्रोसेस आहे आपला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मध्ये। आणि तिसरा आहे आपल्याकडे आणि जो आता जुलै 2025 मध्ये जे ऍडमिशन चालू आहे त्याचा आजच एक्सटेन्शन झालेला आहे। तर याचं एक्सटेन्शन आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत आपला एक्सटेन्शन जाईल। म्हणजे 15 जुलै 2025 पर्यंत आपला ऍडमिशन घेता येईल विद्यार्थ्यांना। आणि री रजिस्ट्रेशन पण चालू आहे। री रजिस्ट्रेशन म्हणजे ऑलरेडी विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या सेमिस्टर किंवा पुढच्या वर्षी ज्यांना कोणाला शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे। तसं आपल्याकडे NEP 2020-20 चं पण बारे आपल्याकडे 5 वर्षापासून वाहत आहेत। 29 जुलै 2020 मध्ये आपलं नवीन राष्ट्रीय धोरण, नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण आपण अंमलात आणले आहे आणि 5 वर्ष आता नुकतं झालेलं आहे। आणि आपला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आपल्याकडे हे पण इम्प्लिमेंट करते NEP। आणि ज्या विद्यार्थ्याला समजा ऍडमिशन घेतल्यावर काही कारणास्तव त्याला सोडून जायचंय, तो सोडून म्हणजे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट आपल्याकडे आहे। म्हणजे त्याला 1 वर्ष झालं त्याला सोडून जायचंय, तो जाऊ शकतो, एक्झिट मारू शकतो। मग त्याला आपण सर्टिफिकेट देणार त्याला। 2 वर्षानंतर त्याला एक्झिट करायचंय तर त्याला आपण डिप्लोमा देणार। 3 वर्षानंतर जो एक्झिट करत असेल तर त्याला आपण डिग्री देणार। अशा प्रकारचे मल्टिपल एक्झिट मल्टिपल एंट्री आपल्याकडे आहे। विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो, परत ऍडमिशन काढू पण शकतो, परत येऊ पण शकतो। अशा प्रकारे आपले आपल्या ऍडमिशन प्रोसेस किंवा आपला NEP इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आपण। तर आणि आपला जो रिजनल सेंटर आहे हे 11 जिल्हे विदर्भातले आणि 3 जिल्हे मराठवाड्यातले, नांदेड, हिंगोली, परभणी या 14 जिल्ह्यांचं ज्युरिडिक्शन आहे। या ज्युरिडिक्शन मध्ये आपल्याकडे
250 पेक्षा जास्त आपल्याकडे अभ्यासक्रम आहेत आपल्या रिजनल सेंटरला. बाकी ओव्हरऑल जर आपण बघितलं तर 350च्या आसपास आपल्याकडे अभ्यासक्रम आहेत. आणि दर सेमिस्टरमध्ये दर 6 महिन्यात हे अभ्यासक्रम 2-4 हे वाढतच असतात. मागच्या सेशनमध्ये 4 अभ्यासक्रम वाढवले आहेत आपण आणि आताच्या याच्यामध्ये 2 अभ्यासक्रम वाढवले. मी ऑलरेडी जे सांगितलेले BA होम सायन्स आहे किंवा MSW आहे. तर अशा प्रकारचे आपला इग्नूचा थोडक्यात माहिती दिलेली आहे. कारा न्यूज के लिए सचिन सोड़ा की रिपोर्ट. स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे. अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है. मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है. ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से. चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास. धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु. स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया. स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में. अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर.